अमेरिका आणि इराण या देशामध्ये सध्या युद्ध सुरू आहे आणि अशा युद्धाच्या प्रसंगी खरं तर दुबईमध्ये भारतातील पुण्यातील काही नागरिक जे अडकले होते आणि ते आता पुण्यामध्ये सुखरूप परत आले. हे सर्व पर्यटनासाठी गेलेले पुण्यातले हे सर्व नागरिक आहेत आणि त्या नागरिकांसोबत खरं तर आपण चर्चा करणार आहोत. पर्यटनासाठी तुम्ही दुबईमध्ये गेलेला होतात, नक्की काय तिथला थरारक अनुभव होता? आम्ही 23 तारखेला रात्री विमानाने बसलो, 24ला तिथं पोचलो. 24ला पोचल्यानंतरनं तिथले बरेचसे आम्ही जे स्थळं बघण्याची होती ते बघितल्यानंतरनं आमचं 28 तारखेला रात्री 12:05 पुण्याकडं प्रस्थान होतं. पण आम्हाला सकाळी 12-12:30ला ओल्ड फरारी अबुधाबी या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतरनं मोठा धमाका झाला. मोठा धमाका झाल्यानंतर ते आम्हाला कळलं की इथं हल्ले चालू झालेत. मग सोशल मीडिया तिथं चालू केल्यानंतर आम्हाला कळलं की इथं हल्ले चालू झालेत आणि मग आम्हाला पुण्यातनं फोन यायला चालू झाले, अरे तुम्ही तिथं कशी परिस्थिती आहे, काय आहे. आणि आम्ही प्रचंड भयभीत झालो होतो तेव्हा. भयभीत झाल्यानंतरनं मग आता काय करायचं तेवढ्या घाई गडबडीत आम्ही तिथनं अबुधाबीतनं निघलो, कारण की तिथं हल्ले चालू झाल्यानंतर तिथून निघलो. मग आम्ही दुबई या ठिकाणी पोचलो. तर आम्ही चेकआउट केलं होतं, आम्हाला निघायचं होतं म्हणून. त्या ठिकाणी आम्हाला परत हॉटेल दुसरं व्यवस्था करावी लागली. मग त्या हॉटेलला दुसरी व्यवस्था झाल्यानंतर तरी पण आम्ही घाबरलेलोच अवस्थेत होतो. मग आमचे मित्र सिद्धेश्वर जाधव, त्यांनी शिवसेनेच्या तर्फे इलेक्शन लढवले होते, ते आमच्यासोबत होते. त्यांनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला डायरेक्ट. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना फोन केल्यानंतर मग शिंदे साहेबांच्या ओएस सगळ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मग आम्हाला तिथं धीर दिला. त्यानंतरनं आपले महाराष्ट्रातले सुपुत्र आहेत जे नागपूरचे डॉक्टर संजय पैठणकर म्हणून सुपुत्र आहेत, ते तिथं होते. मग आम्हाला शिंदे साहेबांचा फोन झाल्यानंतर शिंदे साहेबांनी आम्हाला त्यांचा नंबर दिला आणि ते अवघ्या 15 मिनिटात आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचले. आणि त्यांनी आम्हाला एवढा धीर दिला, तुम्ही काय घाबरू नका, हे नॉमिनल होत असतं असं सांग. पण वास्तविक तिथं भयान परिस्थिती होती. तिथे ती जे आता बातम्या आपल्या पुण्यात चालू होत्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, वर्तमानपत्रातून, त्या सगळ्या आम्हाला तिथे येत होत्या. आमचे बरेचसे मित्र काळजीपूर्वक विचारपूस करत होते. पण आता आम्हाला तिथं काही सिच्युएशन अशी कळत नव्हती. पण त्यावेळेस संजय पैठणकर सरांनी आम्हाला मायाचा धीर दिला. त्यानंतर आम्हाला शिंदे साहेबांशी परत कोऑर्डिनेशन झालं. शिंदे साहेब म्हणले तुम्हाला 2 दिवसात आम्ही पुण्यात आणण्याची व्यवस्था करू. आणि त्याप्रमाणे शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे आम्हाला 2 दिवसात पुण्यात आणण्याची व्यवस्था केली. स्वतः एकनाथ शिंदे तुमच्यासोबत चर्चा केली का, बोललं का? आमच्या बंधूंसोबत बोलले, सिद्धेश्वर जाधवांसोबत, की एकनाथ शिंदे साहेब बोलले काही घाबरायचं कारण नाही आहे, बिंदास तुम्ही निश्चिंत राहा, मी तुम्हाला आणण्याची व्यवस्था करतोय. आणि प्रायव्हेट त्यांनी विमान पाठवलं संजय घोडावतांचं. आणि त्यांनी फोनवर आम्हाला हे केलं. काय नेमकी संभाषण? नाही, काय आलं, आम्हाला इतकी अडचण आली की आम्हाला काही सुचत नव्हतं की आम्ही आता या स्थितीत काय करायचं. आम्हाला पुण्यात किंवा इंडियात पोहोचणं खूप गरजेचं होतं. तर सिद्धेशजी जाधव यांनी त्यांच्या असिस्टंटला फोन केला. असिस्टंटनंतर स्वतः साहेब असा प्रॉब्लेम असल्यामुळे स्वतः त्यांच्यावर फोन सांगती त्यांनी मुलाखत घेऊन त्यांना सांगितलं. त्यांनी शब्द दिला फोनवर की तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला पुण्यात आणण्याची व्यवस्था आम्ही नक्की करू. या शब्दामुळे त्यांनी जो शब्द शेवटपर्यंत पाळला आणि आम्हाला पुण्यात आणलं. आम्ही त्यांचे धन्य खूप आभार आहोत. खरं तर तिथलं वातावरण अगदी पॅनिक होतं. अचानक युद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तुम्ही तर पर्यटनासाठी गेलेला होतात. म्हणजे अनेक जण दुबई पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तिथे जात असतात. म्हणजे ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस खरं तर नातेवाईकांचे तुम्हाला फोन येत होता. ते एक भावनिक किंवा एक वेदनादायी तो हे क्षण होता. त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सांभाळ म्हणजे आधार दिला? आता आम्ही 10 जण सर्व आमच्या घरचे सर्वांचे कर्ते पुरुष आहे. जर आमच्यानंतर माझ्या मिसेस असेल किंवा आमच्या घरचे सर्व कर्ते जो कोणी आहे तो इथंच आहे. त्यामुळं आमच्या घरच्याने खूप पॅनिक परिस्थिती झाली. आणि इथं विशेष काय माहिती का, हे दुबईला ना 3च चॅनल चालतात, ते फक्त त्यांचेच ह्याचे. त्यामुळे इंटरनॅशनल चॅनल चालत नाहीत, महाराष्ट्र म्हणजे इंडियाचे चॅनल चालत नाहीत. तिथली परिस्थिती कळत नव्हती. आणि त्या सरकारवर, त्या लोकांवर त्यांचा तिथला खरंच विश्वास आहे. काही लोकांनी पाठवलं की ते दुबईला हिट केलं, हे केलं, ते सर्व काही खोटं होतं. हां, आवाज येत होते, डिफेन्सनी ते हे करत होते, पण आवाज येत होते, ॲक्च्युली हल्ला झाला होता. तुमच्याजवळ असा काही प्रसंग घडला होता का त्यावेळेस तुम्ही जिथं वास्तव्यात होता? आम्ही अबुधाबीला जेव्हा होतो, आम्ही वर्ल्ड फरारीला आम्ही गेम्स होत्या, त्या गेम्स आम्ही खेळत होतो, आमचं चालू होतं. परदेशी नागरिक आपोआप त्यांना आम्हाला असं कळलं की आमच्या मोबाईलवरती जो कोणी तिथं परिसरात होता तो अलर्ट येत होता. आणि तो अलर्ट अरबीत भाषेत येत होता आणि इंग्लिशमध्ये पण येत होता. तो असा होता की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं लवकरच कुठल्या तरी म्हणजे सेफ सुरक्षित जा,
कुठे दारं खिडके लावून जा किंवा कुठनंही बाहेर प्रिमायसेसमध्ये उभं राहू नका, हा अलर्ट यायचा. आणि आम्ही वरती जेव्हा बघितलं, बाहेर जेव्हा नागरिक पळत होते, तर जसे फटाके उडतात तसे ते फटाके उडत होते आणि ते ड्रोन होते आणि त्यांना डिफेन्सनी ते कव्हर केलेलं होतं. आणि अशी परिस्थितीत मग आम्ही गाडी घेऊन दुबईला परत रिटर्न निघालो. अबुधाबीला करायचं कारण असं की नंतर आम्हाला असं कळलं की अबुधाबीमध्ये अमेरिकन काहीतरी बेस आहे, त्याच्यावरती इराणने हल्ला केलेला होता. खरं तर पुण्यामधून ज्या अबुधाबी असेल किंवा दुबई, या दुबईमध्ये सर्व ज्या फ्लाईट होत्या त्या सर्व कॅन्सल करण्यात आलेल्या होत्या, म्हणजे या ठिकाणून जाण्याच्या आणि त्या पण येण्याच्या. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने टॅकल केलं? म्हणजे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधलेला होता, त्यावेळेस त्यांनी तर कसा मानसिक आधार दिला किंवा तुम्ही त्यांच्याशी कसा संपर्क साधलेला होता? सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला कळलं की इथं युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यावेळेस काही सुचत नव्हतं. एकतर आपण परदेशी होतो, दुसरी ट्रान्सपोर्टेशन यंत्रणा नाही आहे, विमानाशिवाय विमानं बंद झाली होती, करायचं काय, पूर्ण अंधार दिसत होता. मग त्याच्यानंतर सुमित वाजळे साहेबांना फोन केला, त्यांना सांगितलं, तिथला घटनाक्रम सगळा सांगितला. त्यांनी म्हणाले काळजी करू नका, तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये शिंदे साहेबांचा कॉल येईल, तुमची नावं आम्ही डाटा पाठवून दिला, कोण कोण लोक आहेत. डाटा पाठवल्याच्या नंतर स्वतः शिंदे साहेब आमच्याशी बोलले, धीर देण्याचं काम केलं. धीर दिल्यानंतर ते म्हटले काही काळजी करू नका, तुम्ही पाठवून द्या. त्यांचे OSD राहुल गेटे साहेब असतील, त्याच्यानंतर अभंग सर असतील, त्याच्यानंतर बरेचसे OSD असतील, सचिव असतील, आमच्याशी संपर्कामध्ये होते 24/7. त्यांनी बोलल्याच्या नंतर की आपण इथं बघतो यंत्रणा हलती, आता तिथं भाषेचा प्रॉब्लेम होता, ठीक आहे, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, देशापर्यंत आपल्या मर्यादा आहेत यंत्रणा हलवण्याच्या. पण आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं की शिंदे साहेब दुबईमध्ये यंत्रणा हलवत होते. तिथं आम्हाला लोक भेटा येत होते, काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्र सदनाची शिंदे साहेबांनी पाठवलंय, तुम्ही जेवलेत का, तुमची राहण्याची व्यवस्था काय, खाण्यापिण्याची व्यवस्था काय, ट्रॅव्हलिंग काय, म्हणजे घरच्यासारखी काळजी करत होते. घरून आमच्या फोन आला ना, त्यावेळेस अक्षरशः घरातले रडायचे की तुम्ही तिथं सेफ आहात का. आमच्या आजूबाजूला आवाज यायचे, अलर्ट यायचे, रात्रभर मोबाईलला अलर्ट चालू असायचे. अलर्ट आला म्हणजे आम्हाला आता कळून चुकलं होतं, अलर्ट आला म्हणजे बॉम्ब पडला. आम्ही त्याच्यानंतर आमची फौजिया म्हणून विमानतळ आहे शेजारच्या देशाला, तिथं शिंदे साहेबांनी म्हटले की आपल्या मंत्रालयातून कळालं की तुम्ही तिथं जाण्याची व्यवस्था करा. पाटील साहेबांनी टुरिझम आहेत, पाटील साहेब म्हणून आहेत तिथं दुबईचे, त्यांनी आम्हाला व्यवस्था केली ट्रान्सपोर्टेशनची. आम्ही तिथं पोहोचल्याच्या नंतर आम्ही चेक इन केलं आणि अक्षरशः हार्डली 4 ते 5 किलोमीटरवरती मोठा बॉम्बस्फोट झाला. आम्ही बाहेर येऊन बघितलं तर जाळ आणि धूर सोबतच दिसत होता बाहेर. आता परिस्थिती अशी होती की तो देश आम्हाला परमिशन देतोय का नाही, का ते पण एअरपोर्ट बंद करतात. ते मुळात भाषेचा प्रॉब्लेम होता, काय कळत नव्हतं. फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांमुळं आम्ही इथं आलो. आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून येत होतो. कधी एकदाचं फ्लाईट सुरू होतंय आणि आम्ही मुंबईला उतरतोय, अशी परिस्थिती होती तिथं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जसं आता पुण्यातले काही पर्यटक त्या ठिकाणी होते, असं आणखी काही राज्यातले किंवा देशातले असे पर्यटक होते का आणि त्यांच्यासोबत तुमचा काही संबंध? कोऑर्डिनेट करून दिलं. धायरीची 2 मुलं होती, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडची होती, पैठणकर साहेब आहेत ना तिथले, ते माझ्या संपर्कामध्ये होतो, मी त्यांना डाटा पाठवायचो. त्याच्यानंतर आपले मंत्रालयाचं जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे तिथं त्यांचा डाटा पाठवायचो. माझ्या मोबाईलमध्ये सगळा डाटा आहे. जेवढे लोक संपर्कामध्ये आले, शिंदे साहेबांची आणि माझी कॉन्व्हर्सेशनची जी व्हिडिओ व्हायरल झाली, त्याच्यानंतर ओळखीची जी लोक होती, पुण्यातले पर्यटक असतील, पिंपरी चिंचवड, ते नंबर द्यायचे आणि आम्ही त्यांना चिवटे सरांचा म्हणा किंवा राहुल गेटे सरांचा, पैठणकर साहेबांचा, त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगायचो आम्ही. खरं तर दुबईमधून ज्यावेळेस तुम्ही भारतामध्ये आलात त्यावेळेसच्या नक्की काय भावना होत्या? एकंदरीत तुम्ही तिथली सर्व परिस्थिती पाहिली होती, ते सर्व वेदना, आणि ज्यावेळेस तुम्ही भारत देशात पाऊल ठेवलं त्यावेळेस ते काय भावना होती? असं वाटलं की पुनर्जन्मच झाला आपला. कारण तिथली परिस्थिती खूप अवघड होती. तिथे आपल्यासारखी लोकशाही नाही आहे, तिथे राजेशाही आहे. त्यामुळं काय तिथं बातम्या लीक करत नाही, काय जरी घडून गेलं तरी काय असं सांगत नाही की इथं असा इन्सिडेंट झालेला आहे. तिथे सुरळीतच दिसत होतं सर्वांना, पण आतनं खूप आवाज वगैरे येत होते, मोबाईलला अलर्ट येत होता. पण शिंदे साहेबांच्या माध्यमाने आणि शिंदे साहेबांच्या आणि परमेश्वरच्या कृपेने आम्ही काल रात्री 10 वाजता मुंबईमध्ये आलो, पहाटे 5 वाजता पुण्यामध्ये आलो. पूरग्रस्त देशातून ज्यावेळेस भारत देशामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेस पुनर्जन्म झाला अशी भावना खरं तर हे सर्व दुबईमध्ये अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सुरेशसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.